कुडाळ तालुका जावली येथे कृषी विभागामार्फत डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अंतर्गत शेतकरी मेळावा संपन्न। या मेळाव्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातारा सौ भाग्यश्री फरांदे तसेच प्रगतिशील शेतकरी श्री रवींद्र परामणे, शेतकरी संघटनेचे नेते श्री कमलाकर भोसले नाना यांची प्रमुख उपस्थिती होती। त्याचबरोबर विकास बंडगर प्रकल्प संचालक आत्मा सातारा प्रशांत शेंडे, तेजदीप भगे, डॉक्टर संग्राम पाटील, मंडलाधिकारी श्री घोरपडे साहेब आणि कृषी विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातारा सौ भाग्यश्री फरांदे यांनी शेतकऱ्यांना आपल्या मार्गदर्शनातून सेंद्रिय शेती उत्पादनाला चांगला भाव मिळत असल्याने मोठ्या मेट्रो शहरांमध्ये सर्टिफिकेशन असणारे शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने शेतमाल विकला जाऊ शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती उत्पादनाकडे वळले पाहिजे असे मनोगत व्यक्त केले। शेतकरी संघटनेचे नेते श्री कमलाकर नाना भोसले यांनी आपण आपल्या शेतामध्ये करत असलेले देशी गायींचे संगोपन, गोपालन, संवर्धन आणि त्यापासून मिळणारी शेणखत आणि गोमूत्र स्लरीचा वापर करून सेंद्रिय शेती कशी फायद्याची आहे या संदर्भात जमलेले सर्व शेतकऱ्यांना संबोधित केले। सर्व शेतकऱ्यांनी आपल्या घरी देशी गाय घेऊन उपस्थित सर्व शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्याचे आवाहन केले आणि यापुढे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या असंख्य योजना सर्वसामान्य तळागाळातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत असे आपल्या भाषणांमध्ये श्री कमलाकर नाना भोसले यांनी सांगितले। यावेळी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते। त्याचप्रमाणे विभागातील कृषी सहाय्यक उपस्थित होते। न्यूज मराठी लाईव्ह, पत्रकार श्री अनिल करंदकर, कुडाळ जावली।